आता आपण बघतो की घर तर आपण घेतो, पण काही ठराविक वर्षानंतर त्या घराचा आपल्याला बोज वाटायला लागतो किंवा EMIचं बर्डन फील व्हायला लागतं. तर अशा वेळी काय करायला पाहिजे? तर मोस्टली कसं होतं की आपण जर चांगल्या डेव्हलपरकडे जर घर घेतोय तर विचार करून घर घेतो, त्या घरामध्ये आपण राहत असतो तर आनंदाने राहतो. त्यावेळेला असा डिसिजन घ्यायची आपल्याला वेळ येत नाही. पण वेळ कधी येते? ज्या वेळेला आपण घर घेऊन फसलेलो असतो, ज्या वेळेला डेव्हलपर आपल्याला OC देत नाही, अम्युनिटीजच्या नावाखाली आपल्याला फक्त एक गार्डन बांधून दिलं जातं. सांगताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, पण ऍक्च्युअल पदेशनच्या वेळेला आपल्याला काहीच दिसत नाही. अशा घरामध्ये आपण राहत असतो की ज्या घरामध्ये आपल्याला लिकेज सिपेजचा प्रॉब्लेम येतोय, रोज आलं की घरामध्ये काही ना काहीतरी गोष्टींवरून वाद सुरू आहे. तर अशा वेळेला मला वाटतं की ते घर आपल्याला सेल आउट करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला ते घर सेल आउट करून ती अमाऊंट कुठेतरी पर्टिक्युलर ठिकाणी इन्व्हेस्ट केली पाहिजे आणि ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आणि ज्या वेळेला आपल्याला फील होईल की आता आपल्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, तर अशा वेळेला आपण एक चांगला डेव्हलपर, एक चांगली जागा ज्यामध्ये सगळ्या अम्युनिटीज असतील, ज्यामध्ये आपले आई वडील, आपली मुलं, आपण स्वतः खुश राहू शकतो, अशा घरामध्ये इन्व्हेस्ट करायला हवं.